हॅलो नमस्कार. तर मी अनुप्रिया होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून आणि खूप खूप स्वागत. डे 3 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डिझाईन कशी ट्रेस करायची आपल्याकडे जी प्रिंटआउट असेल त्याच्यावरून आणि जी काही OHP शीट आहे त्याच्यावरती कशी ट्रेस करायची ही डिझाईन आपण काढली होती. एक व्हाईट पेंट मार्करने यूज केला आपण, जो खूप छान वर्क करतो. आणि दुसरा जो आहे साधा, ज्याची जी थोडीशी बारीक आहे त्याने. तर आता हे डिझाईन आपल्या ट्रेस तर झालं आहे, ते आपल्याला आलं. पण आता मेन जे वर्क आहे ना ते आता स्टार्ट होतं, जी की आपली रांगोळी असते ती त्याच्यावर स्प्रेड करणं. आता त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो लागेल तो फेविकॉल MR किंवा फॅब्रिक ग्लू सुद्धा तुम्ही यूज करू शकता, त्यात काही प्रश्न नाही आहे. आणि ब्रशेस मी तुम्हाला आधी मटेरियलमध्ये सांगितलंच होतं. तर 0.0चा आणि 2 किंवा 3चा ब्रशसुद्धा चालेल. तर आता ॲक्च्युअल वर्क आपल्याला स्टार्ट करायचं. तर आता जी काही सिंपल डिझाईन आहे ना, आपण जी फ्लॉवरची काढली होती तर त्यापासून आपण स्टार्ट करूया. दिसते का? या डिझाईनपासून आपण स्टार्ट करूया, कारण इझी डिझाईन्स केली ना तर मग आपल्याला जी काही डिफिकल्ट जाणारी डिझाईनसुद्धा ना इझिली येऊ शकते. ॲक्च्युअलमध्ये आपली प्रॅक्टिस महत्त्वाची असते. आपली जर का प्रॅक्टिस परफेक्ट असेल, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट म्हणतात ना, ते काही असं उगीच नाही म्हणत. तर आता आपण ॲक्च्युअलमध्ये वर्क स्टार्ट करूया. तर तुम्हाला मी दाखवते की याच्यावर आपण, आणि हे सुद्धा सांगते की फेविकॉल किंवा MR तुम्ही फॅब्रिक ग्लू घेत असाल तर त्यामध्ये पाणी किती ॲड करायचं ते सुद्धा तुम्हाला पुढे मी सांगते. तर चला आपण स्टार्ट करूया. तर आपण काल ह्या 2 डिझाईन ट्रेस केल्या होत्या, तर त्यासाठी आपल्याला लागेल फॅब्रिक ग्लू किंवा फेविकॉल MR, तुम्ही काही यूज करू शकता. आता हे करत असताना थोडासा ग्लू घ्यायचा आणि त्यामध्ये पाणी किती टाकायचं, तर 60% फेविकॉल किंवा फॅब्रिक ग्लू आणि 40% तुम्हाला पाणी टाकायचं आहे. म्हणजे ते खूप पातळसुद्धा झालं नाही पाहिजे आणि खूप घट्टसरही नाही झालं पाहिजे. म्हणजे त्याचं प्रमाण व्यवस्थित असलं ना तरच तुमची रेडी रांगोळी जी आहे तर ती रांगोळी चांगल्यापैकी स्टिक होते त्याला. नाहीतर मग त्याचे ते पापुद्रे निघतात, नाहीतर मग ती चिकटत नाही किंवा त्याला भेगासुद्धा पडतात. असं सुद्धा बऱ्याच जणांसोबत होतं. आता मी बघायचं फॅब्रिक ग्लू टाकलं, पाणी टाकलं, पण हे ना मिश्रण जे आहे ना हे पातळ झालं. हे बघू शकता तुम्ही. याचे जर का मी दाखवलं, हे बघा कसं पाणी पडतं. ते एवढंही पातळ आपल्याला नको आहे. तर आता याच्यामध्ये मला थोडासा फॅब्रिक ग्लू टाकावा लागेल. हे बघा कसं घरंगळते. तर हे ना तुमच्या OHP शीटवरून सुद्धा असंच पसरू शकतं. त्यामुळे याच्यामध्ये थोडासा अजून मला ग्लू ॲड करायचा. म्हणून मी सांगत आले की पाणी ना खूप थोडंसं, तुम्हाला असं वाटतं ना की याच्यामध्ये थोडंसं ॲड केलं पाहिजे, हे आपल्याला कन्सिस्टन्सी बरोबर समजते. कारण की तसं जर आपण ग्लू ॲड केल्यानंतर तो ना असा जाडसर लागतो आणि ती कडक होते मग जेव्हा आपण रांगोळी त्याच्यावर टाकतो तेव्हा. म्हणून त्याला असं सॉफ्टनेसपणा येण्यासाठी थोडंसं काहीतरी पाणी त्यामध्ये ॲड करावं लागतं. आता मी पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण अप्लाय करूया. छोट्या डिझाईननीच आपण स्टार्ट करूया. काल केलेली जी काही फ्लॉवर डिझाईन होती त्यालाच आपण ना रांगोळी त्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर तुमच्या मनानुसार तुम्ही कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जे वाटते ते तुम्ही करू शकता. आता जेव्हा आपण ग्लू लावतो ना या OHP शीटवर, तेव्हा काय करायचं की आधी सुरुवातीला एक छोटासा पार्ट जिथून आपल्याला स्टार्ट करायची त्याला तुम्ही आधी ग्लू लावून घ्या आणि त्याच्यावरच कलर स्प्रेड करा. पूर्ण याला ग्लू लावत बसू नका, कारण तुम्ही इकडे ग्लू लावाल तर तिकडचा ग्लू तिकडे, म्हणजे या टोकाला ग्लू जर लावला तर त्या टोकावर जाईपर्यंत तुमचा या टोकावरचा ग्लू हा सुकून जाईल. म्हणून तुम्ही असं एकाच पकडीला ग्लू लावा आणि नंतर त्याच्यावर रांगोळी स्प्रेड करा. जशी तुमची प्रॅक्टिस होईल ना तसं तुम्हाला कळत जाईल की किती भागात आपण ग्लू हा स्प्रेड केला पाहिजे किंवा टाकला पाहिजे, जेणेकरून आपली जी काही रेडी रांगोळी आहे ती छानपैकी त्याला चिपकेल. तर चला आता एक एक आपण याच्यावर ग्लू लावून त्याच्यावरती जो काही कलर आहे तो टाकून घेऊया. आता मी यामध्ये पिंक कलर यूज करते. तुम्ही तुमच्या मनानुसार तुम्हाला जो आवडेल ना ते कलर कॉम्बिनेशन यूज करू शकता, किंवा तुम्ही असं त्याच्या काठाने दुसरा कलर यूज करू शकता किंवा मध्ये दुसरा कलर यूज करू शकता. फक्त मी तुम्हाला इझिली समजावं की कसं तुम्ही ह्या स्टेप बाय स्टेप हे रेडी रांगोळी बनवू शकता. म्हणजे तुम्हाला जर का छोटी एक बेसिक रांगोळी सांगितली ना मी, तर तुम्हाला मोठ्यात मोठी रांगोळीसुद्धा किंवा मोठ्यात मोठी डिझाईनसुद्धा करता यायला
हवीच नाही तर ती येतेच. त्यासाठी बेसिक खूप महत्त्वाचा आहे. आणि एकदा का तुम्हाला कळालं ना की मग तुम्ही ते बनवू शकता. आता मी सगळ्याच पेटल्समध्ये ते काही पाकळ्या त्यामध्ये ग्लू लावून घेते आणि एकाच वेळेस, कारण की मला फक्त यामध्ये पिंक कलर यूज करायचा आहे म्हणून तो मी एकाच वेळेस टाकू शकते. तर तुम्ही असं एकदा केलं, दोनदा केल्यानंतर की ते आपल्याला त्याचं जे काही मेजरमेंट आहे किंवा त्याच्या मागचं थोडंसं बेसिक म्हणा कळलेलं असतं, कशाने काय होतं, किती एरिया आपल्याला तो ग्लू टाकावा लागतो की जो सुकून जाणार नाही, तर ते मग आपल्याला कळत जातं. तर आता ग्लू टाकला, त्याच्यावर रांगोळी टाकली, तर ती रांगोळी चिटकली पाहिजे म्हणून आपल्याला ना एक पेपर ठेवून त्याला प्रेस करावं लागतं. म्हणजे ती जी की रांगोळी आहे ना ती त्या ग्लू थ्रू त्या OHP शीटला छानपैकी चिकटेल, त्याच्यावर चांगल्यापैकी स्प्रेड होईल. आणि नंतर उरलेली जी काही रांगोळी आहे ती आपल्याला आपल्या जो काही आपला रांगोळीचा डबा आहे त्यामध्ये काढून घ्यायचे. आता ही बघा, ही जी काही आहे ना ही रांगोळी आपण आता चिटकवली, म्हणजे आपला फर्स्ट लेयर हा लावून झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर जेव्हा आपण असा पहिला लेयर टाकतो ना तेव्हा काय होते, काही भागात ना रांगोळी लागत नाही, काही भाग सुटून जातात. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. तर तो आपल्या सेकंड लेअरमध्ये काउंट करायचा आपल्याला. आता हे जी की रांगोळी आहे आपण पेंट मार्करनी काढलेली आहे, तर त्यालासुद्धा ना आपण असं फर्स्ट लेअर करू शकतो. परंतु या पेंट मार्करनी केलेल्या रांगोळीला जास्त आपल्याला कलर करायची गरज नसते, तुम्ही करूही शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही. परंतु ही व्हाईट पेंट मार्करनी केलेली रांगोळीच इतकी छान दिसते ना की असं वाटते की आपण खरोखर आपल्या व्हाईट रांगोळीने रांगोळी काढलेली आहे. तर त्यामध्ये फक्त आपण थोडंसं काहीतरी कलर त्याला टचअप दिला ना तरीसुद्धा ती रांगोळी खूप छान दिसते. तर आता हे फक्त एक त्याच्या भोवतीचं असणारं फ्लॉवर म्हणा किंवा खालचा वेल, याला जरी तुम्ही थोडंसं कलर आऊट केलं ना तरीसुद्धा ते खूप छान दिसते. म्हणून मी फक्त ना आता वरच्या फ्लॉवरला कलर देते, मध्ये थोडासा ग्रीन कलर टाकला आहे सर्कलला आणि आजूबाजूला एक वेगळा कलर देऊ, म्हणजे जेणेकरून काय त्याला एक ना अजून एक वेगळा लुक येईल. आता तुम्ही हा पेंट मार्करना नक्की यूज करा, कारण की तुम्ही जर घरी बनवत असाल ना तरीसुद्धा पटापट तुम्ही अशा व्हाईट बॉर्डर रेडी रांगोळ्या म्हणा किंवा कुठल्याही अशा काढून ठेवू शकता. आणि खाली ना फक्त तुमची रांगोळी कलरची स्प्रेड केली तुम्ही आणि त्याच्यावर जर हा पॅच ठेवला ना तरीसुद्धा छान दिसतं.
तर आज आपण बघितलं की रेडी रांगोळी आपण जी बनवली त्याला फर्स्ट लेअर कशी करायची. आता ही फर्स्ट लेअर झाली. याच्यामध्ये काय होतं, काही काही जी की हे आहे ना, म्हणजे काही काही स्पेस सुटून जातो कधी कधी किंवा तिथे रांगोळी चिकटत नाही. त्यासाठी ती पूर्ण कव्हरअप व्हायसाठी आपण सेकंड लेअर देतो. आणि सेकंड लेअर दिल्याच्या नंतर जे की आपण त्याच्यावर ॲड वर्क करतो, म्हणजे क्रिएटिव्हिटी आपण करू शकतो त्याला, की जसं की आउटलाईन म्हणा, की ॲक्रेलिक कलरनी असो किंवा 3D आउटलाइनरनी असो, किंवा तुम्ही कुठलीही लेस डिझाईन स्टोन जे काही तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीने यूज करू शकता ते आपण सेकंड लेअर केल्याच्या नंतरच करू शकतो. आता फर्स्ट लेअर केल्याच्या नंतर असं होतं की काही काही ठिकाणी ती जागा सुटून जाते, तर मग ती कव्हरअप करायची. तर मग आपण ते तिथं जर का करत राहिलो ना तर ती आपण जी रांगोळी टाकलेली आहे ना ती निघून जाते. म्हणून ही रांगोळी आधी आपल्याला वाढू द्यावं लागते. इव्हनली ओव्हरनाईट, एक रात्र किंवा 2-3 तास तरी आपल्याला ठेवावी लागते. तेव्हाच कुठं आपण सेकंड लेअर करू शकतो आणि तेव्हाच कुठं आपली रेडी रंगोली चांगली बनते. नाहीतर आपण लगेच का दुसरं लेअर करायला घेतलं ना तर मग ती निघणारच आहे. ती पहिलीच चिकटली नाही तर मग ती वरून टाकलेली ती त्याला चिटकेल आणि ते सगळं काही निघून येईल. म्हणून बरेच जणांना हा वेट करतच नाहीत, हा संयम नसतोच त्यांच्यात की आता झाली, आता पटापट दुसरे तिसरे थर मारायचे, नंतर त्याला आउटलाईन सुद्धा करून टाकायचं. तर असं करू नका, त्यामुळेच तुमच्या रेडी रांगोळ्या चांगल्या येत नाही आहेत. तर आज आपण सिंपल फ्लॉवरची डिझाईन घेतली. आणि हां, पेंट मार्केटची ही जी बनवली ना आपण, तर याचा पण लुक बघा किती छान आलाय. हा अशा सुद्धा ठेवायला ना खूप छान वाटतं. चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, स्टे कनेक्टेड.